हा ते जेव्हा कॉन्ट्रॅक्टर पाठवतील ना ऍक्च्युली जो नहीं होई तात तुम बड़े लोगों को बाहर निकाल देंगे, बच्चे के लिए वो स्पेशल कर कार्य देंगे। है जो आपके द्वारा ना हो पाए। अभी मैं लिहाजा ईश्वर से प्रार्थना है अभी हमारे गार्डन के अध्यक्ष हैं, कुछ बोलना है आपको? समर्थवान बने रहे। तो काका मैं चाहता हूँ कि पूरे गार्डन की तरफ से हमारे काका मर्चेंट भाई और मनसे कार्य के है, हमारे बताइए, नेता करने के लिए मंगेश तैयार परब जी, हर्षद आज केनी जी, हमारे किशोर दिशा धोत्रे जी जी, आए हैं। दिशा तो गार्डन की तरफ से संध्या जी सम्मान तो करो। नगर सेविका अच्छा। एवं तो इसके पहले कि मैं काका का आप लोगों की तरफ से सम्मान करूं, गार्डन में हुआ मैं और काका से विनती बहुत ही करूंगा कि अच्छा कार्यक्रम आप लोगों का रहा। मार्गदर्शन समस्याएं करें सुनी, मुरजी पटेल करने के लिए जी। और आप लोग भी अब तो हाथ में नहीं है, जरा तालियों से हो जाएगा इस हफ्ते में ऐसा जोरदार तालियां। भारत माता की। महानगरपालिका चुनाव के बाद म्हणजे त्याच्यानंतर हा पहिला जनता दरबार दुपारी 11 वाजेपासून ऑफिसला सुरू होईल। पण आता आम्ही ठरवलेलं आहे प्रत्येक एरियात जाऊन जनता दरबार करायचा, म्हणजे लोकांशी संवाद साधायचा। त्याची सुरुवात आपण हा रमेश मोरे गार्डन आणि जयभाईच्या नेतृत्वाखाली आपण सुरू केलेली आहे। आणि जयभाई याची पुढची तक्रार तुमच्याकडे येणार नाही। आज जे विषय आले ते एक 10 दिवसाच्या आत सगळं इथे बघा ना माझ्यासमोर, तिकडे इथे काय बघताय बघा ना, एवढं बोलवलंय बरोबर की नाही? ते झाला गमतीचा भाग। आपण एकमेकांना का भेटतो? तुमची जी समस्या आहे माझ्यापर्यंत थेट ऑफिसला यायची गरज नाही। आमचे प्रत्येक वॉर्डात नगरसेवक आहे। सर्वप्रथम तुम्हाला मनापासून अभिनंदन याच्यासाठी देतो की आमचे सर्व नगरसेवक तुम्ही निवडून दिलं, त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन। आता नगरसेवक पासून दिल्लीपर्यंत आमची सरकार काम नाही होणार तर कधीच होणार नाही। म्हणजे तुमचा हक्क आहे आमच्यावर पूर्ण, आणि आमचे नगरसेवक आणि मी 24 तास तुमची सेवा करायला कुठेही कमी पडणार नाही। समस्या ट्रॅफिकची आहे तेही माहिती आहे, ते त्याला सोडून ते तर आपण करणारच आहे। आता जयभाई महिन्यात एकदा इथे आपण कॅम्प लावू। कॅम्प म्हणजे सिनियर सिटीजन कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड, वोटिंग ID कार्ड, तुम्हाला जे कार्ड लागतात किंवा पेपरवर्क लागतात ते तुम्ही येताना घेऊन यायचे। इथे आपले टेबल असतील, इथे तुमचं काम होऊन जाईल, मग तुम्हाला कुठे जायची गरज नाही। कुठलं हॉस्पिटलचं काम असेल, कोणाचं पर्सनल, पोलीस स्टेशनचं असेल, महानगरपालिका काही असेल ना, तुम्ही नुसतं निरोप द्या। जसं आपला हा इकडचा नेता जयभाई आहे, तसं म्हणजे सकाळी येताना एक चिठ्ठी घेऊन यायची, यांना देऊन टाकायची। मग ते नगरसेवकचं काम असेल तर नगरसेवककडे देऊन टाकतील, आमदाराचं असेल तर आमदारकडे, बरोबर ना? आणि एकदम फॉलोअप मध्ये, याच्या फॉलोअप मध्ये बाबा झोपू देत नाही रात्री। आणि जरा 1-2 फोन जर नाही उचललं तर असं फोन फेकून टाकेल, काय फायदा आहे? पण असं होणार नाही जयभाई। गार्डन जसं तुम्हाला आम्ही ओपनिंगच्या टाइम हँडओव्हर केलं होतं तसंच 1 आठवड्याचा आत करून देऊ। जे तुम्ही समस्या मांडलेली आहे, ट्रॅफिकची असो किंवा ते बेंचेस मुलांचं, ते सगळं, आणि तुमची सोसायटीला मी परत एकदा येईल, पण तुम्ही, मला माहिती आहे तुमचे विषय काय आहेत ते, बरोबर आहे? पण आपण भांडून नाही, प्रेमाने ते करून घेऊ। बिल्डरशी भांडायचं नसतं, म्हणजे त्याचे काम तो करतोय, पण त्याच्याकडून जे काम करून घ्यायचे ते आपण करू।